बर ऐक, तू काय करतोय बघ, मी तुला फोन करतो. बर. मामा, तुम्हाला काहीतरी दाखवायचे. काय? हा, दाखवतो. अरे पप्पांना कळल्यावर काय होईल? मामाला कळल्यावर काय होईल? गेले मी आता. काय हेडबीट लागले? काय दाखवतोय? अरे कसं व्हिडिओ कुठे गेला? दिसला का व्हिडिओ? ऐक की, अरे काय झालंय, माझ्या मामीचं बसेल ना, माझा आणि सांगायचं व्हिडिओ दाखवायचं नाही मामाला. काय तर कर की. अरे काय होतंय फोनला? जाऊ दे. करतो नंतर. तिच्या बापानं कमवलं का एका महिन्यात 1,00,000 रुपये? 19 वर्षाच्या पोराकडून 1,00,000 रुपये कमवायची अपेक्षा ठेवते. तू आता काय पण करून तुझ्या बापानं तुझं ये ना. कधी येणार? सगळ्यांना नंबर दिलेला, आम्हाला तुम्हाला पैसे टाका दिले. हा फक्त काय चालणार आहे? सॉरी. दादा भारी घडताय. एक मोठी त्याची तुम्हाला ऑर्डर द्यायची होती. हा येतो. त्याने 1,00,000 रुपये कमवले असतील का? त्याने 1,00,000 रुपये कमवले असतील का? त्यांनी त्यांचं प्रेम माणूस स्वीकारेल का नाही? त्यानं तर त्याची जिद्द पूर्ण केली. आता बघूया पुढे काय होतं. मी आज माझी चॅलेंज पूर्ण केली. हे ऐकून पाणी किती खुश होईल. हे बघ, मी आज माझी जिद्द पूर्ण केली आणि तुम्हाला सिद्ध करण्याची ताकद दिली. आज लय खुश दिसतोय हा. अरे 1,00,000 रुपये कमवले. काय? बॅग. अरे पार्टी येतो आल्यावर. तू 1,00,000 रुपये कमवलीस म्हणून माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देऊ का? नाही तुझं चांगलं घर, ना तुझ्याकडे मोठी गाडी, ना तुझं बॅकग्राऊंड चांगलं, आणि काय देऊ माझी मुलगी तुला? मग तुला मोठी गाडी पाहिजे, मोठं घर पाहिजे आणि चांगलं बॅकग्राऊंड पाहिजे. पण मम्मी तुम्ही कधी विचारले का तिला काय पाहिजे? मामी तुम्ही मला एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवायला सांगितलं. तुम्हाला माहिती किती मला जमवलं, पण मी करून दाखवलं. अगं मम्मी त्याने 1,00,000 कमवलंय ना,
मामी जर तिने मला साथ दिली ना तर मोठी गाडी काय मोठा बंगला काय मी काय पण करेन. मामी ती साथ तुम्ही द्या किंवा नका देऊ. नाही तर काय करणार आहेस रे? मी स्वीकारेन त्यांचं प्रेम. त्याचं जर बॅकग्राऊंड चांगलं नसेल तर त्याचा मामा आहे त्याच्यासोबत. जर एका महिन्यात तू 1,00,000 रुपये कमवू शकतो तर घर गाडी असं घेऊ शकतो. माझ्यासोबत पण तू लग्न पैसे बघूनच केलं होतं का? सॉरी. मी स्वीकारेन तुमच्या दोघांचं प्रेम. अगं हस की. अगं हस. ही फक्त एक आदित्य आणि सानियाची प्रेमकथा नव्हती, तो एक विश्वास होता. वाईट काळात दिलेली साथ होती, स्वतःपेक्षा एकमेकांसाठी केलेली धडपड होती, काळजी होती. 1,00,000 रुपये कमवणे आदित्यसाठी सोपे नव्हते, पण जेव्हा गोष्ट आईवडिलांच्या अपमानाची किंवा खरं केलेल्या प्रेमाची येते तेव्हा आदित्य नव्हे तर जगातला कोणताही मुलगा ते सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकतो. कुठे आहेत ती? अरे ती गेली पळून कुठं तरी. जेवलास का रे? नाही अजून. चल मग घरी.